नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी लाखो भाविक दरवर्षी नतमस्तक होतात. पण विठ्ठल विटेवर का उभा आहे यामागे एक अतिशय सुंदर अशी लोकप्रचलित कथा सांगितली जाते. भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची अत्यंत प्रेमाने सेवा करत होता. त्याच्यासाठी मातृपितृ सेवा हीच खरी ईश्वर सेवा होती. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी त्याला भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता. भगवंत दारात उभे आहेत हे कळूनही त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने जवळची एक वीट भगवानांकडे सरकवली आणि विनम्रपणे म्हणाला, प्रभू, या विटेवर उभं राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी तुमच्या दर्शनाला येतो. भक्ताच्या या निस्वार्थ भावनेने भगवान अत्यंत प्रसन्न झाले. ते दोन्ही हात कटीवर ठेवून त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची वाट पाहू लागले. त्या लोकमान्यतेनुसार पुंडलिकाच्या अपार भक्तीमुळे भगवानांनी त्याला वरदान दिले की जो भक्त आपल्या कर्तव्याचे पालन करत माझे स्मरण करील त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. त्यानंतर भगवान विठ्ठल त्या विटेवर उभ्या असलेल्या रूपात पंढरपुरामध्ये भक्तांना दर्शन देत राहिले अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आजही लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा अखंड नामगजर करत पंढरपुराची वारी करतात. आषाढी एकादशी आपल्याला केवळ उपवास शिकवत नाही, ती शिकवते आई वडिलांची सेवा, कर्तव्यनिष्ठा, नम्रता, नामस्मरण आणि भगवंतावरील अखंड श्रद्धा. चला, या पवित्र दिवशी आपणही विठ्ठलाचे नामस्मरण करूया. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मंडळी, तुम्हालाही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.